हाय गाईस, चला मग आज दाखवते आजचा ब्लॉग ह्याच्यासाठी आहे की मी काय करते, मी कसला बिझनेस करायला घेतलाय. तर बऱ्याचशा जणांनी मला मेसेज केला होता, बऱ्याचशा जणांना माहिती पण आहे आणि बऱ्याचशा जणांना नाही माहिती. तर मी आज सांगणार आहे का मी काय करते. आता तुम्हाला भांडे बघून तर समजलंच असेल का मी कसला बिझनेस करायला चालू केलाय ते. कसं असतं माहितीये का, म्हणजे स्टार्टिंगला तर मला थोडं म्हणजे असं हे नाही वाटलं, पण काही गोष्टी असतात ह्याच्यामध्ये, म्हणजे घरातल्या यांचे परत बाहेरच्या यांची, म्हणजे आपण करतो, मेहनत करतो, आपण सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण एक टाइम असा येतो ना का काही काही लोकांना आपल्या गोष्टी म्हणजे आवडत नाही, जमत नाही. म्हणजे आता बघायला गेलं तर स्टार्ट केलाय मीनी माझ्या मर्जीने, स्टार्ट केला सगळं मीनी माझ्या मर्जीने केलंय. आणि माझी मम्मी पण मला स्टार्टिंगला सपोर्ट नव्हती करत, कारण की तिचं पण ती पण बोलायची का नको नको, पण तरी पण मी नाही ऐकलं, मी केलं. पण काय लोक चांगले बोलतात, काय लोक वाईट बोलतात. ह्या गोष्टीचं वाईट नाही वाटत का कोणी सपोर्ट केला नाही केला ह्याच्याने काही फरक नाही पडत. मम्मी आहे, पण कसं आहे का काही लोक आपल्या पाठीमागे, म्हणजे आपल्या तोंडावरती नाही बोलत पण पाठीमागे बोलतात. तर मला त्यांना एकच सांगायचं आहे का मी मेहनत केलीये, मी हे सगळं माझ्या मेहनतीने केलंय. मी कोणाच्या भरोश्यावरती किंवा कोणावरती अवलंबून नाही राहिले. आणि मग काय सगळं करून झाल्याच्या नंतर चालू बिर्ला कॉलेजला मैत्रिणीच्या घरी जायचं होतं. तर मग काय झालं, सगळं वाटलं वगैरे. आणि हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे. मी चालली तिच्या घरी आणि सगळ्यांना माहीतच आहे आपलं बिर्ला कॉलेज आणि बिर्ला कॉलेजचे. तर मग काय तिच्या घरी चालली होती, थोडा काम होता. मोठं का धंदा चालू केलाय, तर खूप पैसे कमवला घेतलेत असं तसं. तर असं काय नाही, कारण की धंदा करायला घेतल्याच्या नंतर मेहनत पण तेवढीच असते धंद्यामध्ये, आणि तेवढं कमवायला पण, मेहनत करायला पण तेवढा टाइम लागतो. काय फुकट नाही भेटत असं आहे. तर बोलताना किंवा करताना व्यवस्थित विचार करून बोलायचा. बाय बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगला.